नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर याच्यामध्ये ना मला दिवा लावायचा आहे, तर मग मी वेगवेगळ्या प्रकारे ट्राय करते सध्या। आता मी सुरुवातीला टी लाईटचे जे कॅन्डल होल्डर्स असतात त्याच्यामध्ये टी लाईट कॅन्डल टाकून छानपैकी त्याच्यामध्ये दिवा लावून घेतलाय। मग ॲक्च्युअली संध्याकाळी तसा वारा येतो, बऱ्यापैकी वारा येतो, तर मी म्हटलं बघूया हे कसं राहतं आणि त्याच्यातनं म्हणजे दिव्याचा प्रकाश कसा पडतोय, म्हणून मी त्याच्यात लावलं। आज थोडासा शनिवार असल्यामुळे थोडासा जेवणाचा मूड आपला थोडासा वेगळाच असतो, म्हणजे प्रत्येकाचाच असतो, तर त्याचीच थोडीशी तयारी म्हणून आज सगळ्या गोष्टी घेऊन आली आहे मी। आणि भाज्या तर तशा जवळपास संपतात। ही जेव्हा कोथिंबीरची जुडी मी खोलली तेव्हा मला कळलं की यार ह्याच्यामध्ये पुदिनाच नाहीये, की ज्याचे पैसे मी ऑलरेडी दिले होते। तर ही कोथिंबीरची छोटीशी जुडी 20 रुपये आणि त्याचबरोबर पुदिना पाहिजे होता, म्हणून मी 10 रुपयाचा पुदिना वेगळा घेतला। पण ते जे भाजीवाले होते त्यांनी फक्त कोथिंबीरच दिली बघा, आणि मला काही पुदिना दिलाच नाही। ॲक्च्युली मी फक्त कढीपत्ता बघितला, तेव्हा मी थोडंसं ओपन करून बघितलं, पण नंतर मी म्हटलं नाही असेल कढीपत्ता वरून टाकला असेल त्यांनी, पुदिना कदाचित हे नसेल दिला, म्हणजे असेल सगळं आतमध्ये। पण ॲक्च्युली काय झालेलं, मी त्यांना सांगते की मी 20 रुपयाचा जो कोथिंबीर घेतली त्याच्यामध्येच थोडासा मला पुदिना लावून द्या, मला कढीपत्ता नको देऊ। तर मे बी त्यांना असं वाटलं असेल की मी फक्त तेच घेते म्हणून असेल कदाचित, पण माहिती नाही। तर मला पुदिना हवा होता पण पुदिना काही आणला नाहीये। अर्धा किलोच काकडी, बीट, गाजर असं मिळून एकत्र मी गाजर, बीट, काकडी घेतलं। आणि गाजर ना मी छोटे छोटे घेतलेत, कारण हे सगळे गाजर ना मला राईसमध्ये वापरायचे आहेत। म्हणजे आज पण मला थोडासा राईसच करायचा आहे आणि पुढच्या आठवड्यात पण 2-3 दिवस माझे राईसचेच वेगवेगळे प्रकार होणार आहेत। त्याच्यासाठी म्हणून मी अशी जी उभी असतात आणि छोटी असतात ना ती वाली घेऊन आलेली आहे, फ्लॉवर घेऊन आलेली। आणि आज जास्त भाज्या नाही, कारली मला बऱ्याच दिवसानंतर मिळालेली, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर मिळाली म्हणजे मी घेतलीच बऱ्याच दिवसानंतर। मका सोलायचं काम जे आहे ना ते मी आज सचिनला देणार आहे, कारण तो पटापट सोलून देतो मला आणि माझं तोपर्यंत बाकीची कामं आवरून होतील। आज ना मला बिर्याणी करायची आहे, तर बरेच दिवस म्हणत होती की व्हेज बिर्याणी आपण करूया, म्हणजे व्हेज बिर्याणी, मग त्याचबरोबर तुम्ही पनीर बिर्याणी। रेसिपी एकच असते, फक्त तुम्ही आतमध्ये काय पदार्थ टाकता त्याच्यामध्ये, म्हणजे वेगवेगळे जर मिक्स टाकल्या भाज्या तर ती व्हेज बिर्याणी झाली, आणि फक्त पनीर टाकणार असाल तर मग पनीर बिर्याणी। तर त्याच्यासाठी मला कोथिंबीर आणि पुदिना हवा होता, पण पुदिना तर काही मिळाला नाही, मग आज फक्त कोथिंबीरवरच काम चालवावं लागणार आहे। तर फ्लॉवरचे तुकडे करून घेते आणि ज्या फोडी करणार आहे मी फ्लॉवरच्या भाजीसाठीच्या त्या थोड्या थोड्या मोठ्या मोठ्या करून घे, आणि याच्यामध्ये कीड वगैरे काही आहे नाही आहे ते सगळं बघून घेणार आहे। कारण भाज्या थोड्याशा आणा, म्हणजे तुम्ही 4 भाज्या आणा किंवा मग 10 भाज्या आणा, सगळ्या साफ करून फ्रीजमध्ये ठेवल्या की टाईम बऱ्यापैकी वाचत असतो। आणि आज सॅटर्डे असल्यामुळे तर तसं बघायला गेलं तर थोडंसं निवांतच होतं, थोडं म्हणण्यापेक्षा जास्तच निवांत होतं, कारण आज एकच मेनू असणार आहे व्हेज बिर्याणीचा, त्याच्यामुळे अगदीच निवांत होतं। आणि व्हेज बिर्याणी एकाच, म्हणजे मी ज्या पद्धतीने केली आहे ती पटकन होणारी आहे, अगदी झटपट होणारी, म्हणजे जास्त वेळ लागत नाही आपल्याला, कमीत कमी वेळात छान अशी बिर्याणी कशी करायची असेल त्याची रेसिपी मी आजच्या ब्लॉगमधनं तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। बरेच दिवस झाले तुम्ही किचनच्या रेसिपीजचे ब्लॉग मिस करत आहात आणि ते मला कमेंटमार्फत तुम्ही सांगताय देखील, तर म्हटलं चला आज आपण छान अशी बिर्याणीचा बेत करूया आणि तुमच्याबरोबर शेअर करू। आता थोड्याशा भाज्या मी फ्रीजमधनं काढून घेतल्यात बघा, बीन्स होत्या माझ्याकडे आणि थोडेसे मटार आपण फ्रीजमधनं काढून घेणार आहोत। तर एका भांड्यामध्ये मी येताना पनीर घेऊन आलेली। ॲक्च्युली माझा विचार पहिला होता की फक्त पनीर बिर्याणीच करूया, पण नंतर माझ्या मनात आलं की नको, आपल्याकडे भाज्या तर सगळ्या आहेत, मग आपण मिक्स व्हेज बिर्याणीच करूया, ते बरं पडेल आणि होते देखील पटकन। आणि सगळ्या भाज्या जास्त घातल्याने की राईस थोडासा कमी असेल तरी चालतो, कारण माझ्याकडे राईस खूप जास्त नव्हता, ॲक्च्युली बिर्याणी राईस संपलेला बिर्याणीचा राईस। तर इथे मी पनीर आणलेलं 200 ग्राम, म्हणूनच मी 200 ग्राम आणलेलं कारण पनीर बिर्याणी करायची होती मला। तर इथे मी जे मटार आहेत ते थोडेसे घेतलेत बघा, खूप जास्त नाही घेतलेत, ते पाण्यामध्ये भिजत घालते। त्याचबरोबर आपल्या ज्या काही भाज्या होत्या, म्हणजे फ्लॉवर, थोडंसं गाजर आहे, तुम्हाला जसं पाहिजे तशा बारीक कापून घ्या, बीन्स तुम्हाला जसं पाहिजे तसं कापून घ्या। आणि हे घेतलेत मी 1 कप बासमती तांदूळ घेतलेत, हा थोडासा राईस जास्तच होणार, हा उद्यासाठी उरणारच आहे आम्हाला। तर हे जे तांदूळ आहेत ना थोडेसे पिवळसर जे असतात ना ते घ्यायचे, अगदी सफेद सफेद असतात ना ते तुम्ही घेऊ नका, कारण थोडेसे जुने झालेले तांदूळ असतात ना त्याचा भात अगदी मोकळा होतो, कारण नवीन तांदूळ जर असेल ना अगदी सफेद सफेद तर तो भात ना थोडासा चिकट होतो काही म्हटलं तरी, आणि कदाचित ना तो काही काही वेळेस ना पटकन म्हणजे जास्त शिजला जातो। तर तसं होऊ नये म्हणून थोडासा जुना बघून घ्यायचा, म्हणजे बिर्याणी छान होते। तर इथे ज्या काही भाज्या घेतलेल्या
त्या सगळ्या भाज्या आपल्याला मॅरिनेट करून ठेवायच्यात. तर मी इथे बटाटा पण घेतला आहे, कारण बटाटा मला बिर्याणीमध्ये खूप आवडतो. आता तुम्हाला मेजरमेंट कळण्यासाठी मी एवढ्या बिर्याणीसाठी एक 10 रुपयाचा जो बिर्याणी मसाल्याचं जे पॅकेट येतं ना, ते पूर्ण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये धणा पावडर आणि जिरा पावडर टाकायचे. तर धणा पावडर जिरा पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. मी याच्यामध्ये आलं लसूणचा वापर केलेला नाही आहे, त्याच्यामुळे मी धणा पावडर जिरा पावडर हे जे काही मसाले आहेत ना, ते सगळे भरपूर टाकणार आहे. त्याच्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि याच्यामध्ये थोडंसं हिंग ॲड करणार आहे. आता जे 10 रुपयाचा दह्याचा जो डब्बा आहे तो मी पूर्णपणे याच्यामध्ये ओतणार आहे, कारण खूप दही पण घालायचं नाही, कारण मग ना भाज्या जास्त शिजल्या जात नाही. कारण आंबटपणामुळे ना भाज्या कधी कधी कच्च्या राहतात. म्हणजे तुम्ही कितीही जरी शिजवल्या ना तरी त्याच्यामध्ये आंबटपणा जास्त असेल तर त्या शिजल्या जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं कमीच दही वापरा. थोडंसं जरी दही टाकलं ना तरी टेस्ट खूप छान येते बिर्याणीला. तर हे सगळं मिक्स करायचं आणि याच्यामध्ये ना मीठ आत्ता टाकायचं नाही आहे आपण. मीठ जर याला टाकलं तर याला खूप पाणी सुटतं आणि मग बिर्याणीची जी भाजी करतो ना आपण ती अगदी पातळ पातळ होत जाते. थोडंसं तुम्ही तेल किंवा मग तूप टाका, तुम्हाला आवडत असेल तर बटर देखील टाकलं तरी चालेल. तर थोडंसं मी तेल टाकलं आहे बघा आणि सगळं मिक्स करून आपण एक 20 ते 25 मिनिटासाठी, जास्तीत जास्त अर्धा तासासाठी तुम्ही जर ठेवलं तर अतिउत्तम. म्हणजे भाज्यांना छान असा मसाला लागला जातो आणि तेलाचा वगैरे असेल याच्यामध्ये जर तुम्ही दम दिलात तर अजून याची टेस्ट खूप छान येते. तर आता आपण करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. तर इथे मी एका पॅनमध्ये पाणी तापत ठेवलं आहे बघा. जेवढा तुमचा तांदूळ असेल त्याच्या तिप्पट पाणी घ्यायचं, म्हणजे भात अगदी मोकळा होतो. आणि बासमती तांदूळ जर असा इंडिया गेट किंवा असा दावतचा वगैरे असतो ना, तर तो खूप अगदी मोठा लॉंग रेंजचा घेतला तो खूप मोठा होतो. तर त्याच्यासाठी एका पेला जर तुमचा तांदूळ असेल तर 2 पेला तुम्ही पाणी घ्या. म्हणजे टोटल 3 पेले पाणी घ्या तुम्ही. आणि आपला जो तांदूळ असतो तो मिळून 4, म्हणजे थोड्याशा मोठ्या भांड्यातच मी घेतलंय बघा. आणि तिकडची फ्लेम मला थोडीशी कमी वाटत होती म्हणून मी या साईडला ट्रान्सफर केलंय. आता या पाण्यामध्ये उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये लिंबाच्या चकत्या केलेल्या मी टाकणार आहे. त्याच्याने भात मोकळा व्हायला मदत होते. तर इथे मी लिंबाच्या चकत्या टाकणार आहे आणि याच्यामध्ये ना आपल्याला मीठ देखील टाकायचं चवीप्रमाणे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खड्या मसाल्याची एखादी जी पोटली असते ती बनवून तुम्ही या पाण्यामध्ये टाकू शकता. पण ॲक्च्युली काय झालंय, मला असं वाटतं की आपण जो बिर्याणी मसाला टाकलाय तो सफिशियंट आहे. वेगळा असा खूप फ्लेवर देण्याची गरज नाही आहे, त्याच्यामुळे मी काही तो टाकलेला नाही आहे. आता आपण पाण्याला उकळी म्हणजे ऑलरेडी आलेली आहे. आता याच्यावर छानपैकी झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला राईस छानपैकी शिजून तयार होतो. आता आपण तुम्ही दम देणार असाल तर भात तुम्ही थोडा कमी शिजवा, म्हणजे 60%, 80% आणि 100% असं तुम्ही शिजवलं तरी चालेल. किंवा जर तुम्हाला डायरेक्टच मिक्स करायचं असेल तर तुम्ही जवळपास 80% भात शिजवून घ्या आणि नंतर जेव्हा आपण तो भात मिक्स करतो आणि मग त्याला व्यवस्थित दम देतो तेव्हा तो 20% जो उरलेला असतो ना तो याच्यामध्ये शिजला जातो, म्हणजे वाफेने वगैरे जो शिजला जातो. त्याच्यामुळे 80% भात मी आता शिजवून घेणार आहे, कारण मी ना सगळा मिक्स करून बिर्याणी करणार आहे. मी लेअरवाली बिर्याणी करणार नाही आहे. ॲक्च्युली जो पुदिना जिथे भेटला नाही ना, मग माझं असं झालं अरे पुदिन्यानंतर तेवढी टेस्ट येणार नाही. आणि नंतर मग मला असं झालं की नाही आपण मिक्स करूनच करूया. आणि प्लॅन पण चेंज झाला. जर पनीर बिर्याणी असली होती तर थोडासा माझा विचार होता की आज छानपैकी लेअरवाली बिर्याणी करू, पण नंतर मग तेलाचा तळलेला कांदा वगैरे सगळंच करायला लागणार होतं. म्हणून मी कमी वेळात झटपट शॉर्टकटमध्ये पण तीच टेस्ट तुम्हाला कशी मिळेल ना ती रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते बघा. तर आता मी तांदूळ माझे शिजलेत ते मी काढून घेते, थोडेसे थंड व्हायला ठेवणार आहे. आता आपण फोडणी करून घेऊ. तर फोडणीसाठी तेल गरम करून घ्यायचं. आता यामध्ये तुम्ही थोडंसं जिरं टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपली जी हिरवी वेलची असते ती तुम्ही म्हणजे जेवढी जास्त टाकाल ना तेवढी त्याची टेस्ट खूप छान येते आपल्या बिर्याणीमध्ये. तर मी अगदी ज्या छोट्या छोट्या असतात ना, ज्या सोल्याला थोडासा प्रॉब्लेम होतो त्या मी वेगळ्या काढून ठेवलेल्या असतात. तर त्याच मी जवळपास एक 5 ते 6 टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नंतर 2 तमालपत्र ती अगदी बारीक कापली आहेत मी आणि म्हणजे 2 तुकडे केलेत त्याचे आणि त्या टाकलेल्या आहे. आता जो आपला कांदा होता जो आपण जसं बिर्याणीच्या याला कापतो ना तळण्यासाठी तसाच मी कापून घेतलाय लांब लांब आणि तो छान फ्राय करून घेतलाय थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 टमॅटो ॲड केलेला आहे. टमॅटो थोडासा ज्युसी म्हणजे अगदी तो विरघळण्यासाठी मी याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे.
आणि आता छानपैकी हा जेव्हा टमॅटो मिक्स आणि कांद्यामध्ये मिक्स होईल ना, मग आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि आपण जी भाजी जी मॅरिनेट करत ठेवलेली ती आपण याच्यामध्ये सगळी ओतून घ्यायची आणि ओतून घेतल्यानंतर तिला छानपैकी मिक्स करून ना एक 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढायची आहे। आणि याला ना आत्ता आपण जे मीठ टाकलेलं नव्हतं, पण जे आपण टमॅटोमध्ये मीठ टाकलेलं त्याच्यामुळे अगदी याला छान पाणी सुटेल आणि मग भाजी आपली शिजली जाईल। आपल्याला वेगळं पाणी टाकायची गरज नाही आहे। अगदीच थोडंसं जे काही तुम्ही भांडं घ्याल ते फक्त थोडंसं पाण्याने हे करा आणि तेच पाणी तुम्ही याच्यात ओता। खूप जास्त पाणी हे करायची गरज नाही, कारण जसं जसं ते शिजत जाईल ना तसं तसं दह्याला पाणी सुटत जातं आणि काय होतं मग ती ग्रेव्ही खूप पातळ अशी होत जाते। म्हणून मग तसं करू नका, अगदी किंचितचं पाणी टाका किंवा मग तुम्ही वाफेवर शिजवा। आता जे काही सलाड खायचं आहे, कोशिंबीर करायची होती बिर्याणी बरोबर, तर त्याच्यासाठी मी कांदा आणि एक काकडी एवढंच घेणार आहे। मी कांदा घेणार नाही, कारण कांदा कापून ठेवला की खूप त्याचा एक उग्र वास देखील येतो आणि मग तो कापून किती वेळ ठेवणार, ह्याची तयारी करून ठेवलेली असेल म्हणजे अशा कोशिंबीरीची तर वेळ वाचतो। तर मी टमॅटो त्याचबरोबर काकडी एक मिरची आणि त्याचबरोबर थोडंसं कोथिंबीर असं टाकून मिक्स करून घेतलंय। आता जेव्हा खायचं आहे तेव्हा मग याच्यामध्ये दही आणि त्याचबरोबर जे काय असेल मीठ ते आपण याच्यामध्ये ॲड करू। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकलं ना तर दह्याला पाणी खूप सुटतं आणि मग पातळ अशी कोथिंबीर होते। म्हणून मग हे असंच आपण ठेवायचं। बघा इथे मी जे पनीर होतं ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणून मग एका डब्यामध्ये काढून ठेवलंय आणि अशा डब्यामध्येच तुम्ही स्टोअर करा पाणी ओतून। छान 4-5 दिवस तर आरामात राहतं, फक्त रोज ते पाणी आपण चेंज करत राहायला पाहिजे। तर ते रोज पाणी तुम्ही चेंज केलं तर तुमचं पनीर आरामात 7-8 दिवस तर छान राहतं। तर आता करायची होती कारल्याची भाजी। कारल्याची भाजी करायची आहे म्हणजे मी फक्त कारली फ्राय करून घेणार आहे। भाजी मी 2 दिवसांनी करेन किंवा जसं उद्या परवा जसा वेळ मिळेल, कारण उद्या तर काही होणार नाही कारल्याची भाजी, परवावरतीच जाईल ते। तर ती परवासाठीची भाजी ती तयारी करून ठेवते मी। शक्यतो मी टिफिनसाठीच वगैरे करेन, बघते मी विचार करते ॲक्च्युली मंगळवारी करेन, कारण मंगळवारी काही माझा उपवास असल्यामुळे तसं असं टिफिन वगैरे काही नसणार आहे माझं। तर सचिनसाठी मग एकट्यासाठी कारल्याची भाजी खूप इनफ होईल आणि पटकन पण होईल, म्हणजे माझा सकाळचा वेळ वाचेल। तर असं थोडंसं नियोजन करून मी ठेवते की कुठली भाजी वगैरे करायची आणि ज्याच्यामध्ये आपला वेळ वाचत असतो। तर आता हे करता करता एका साईडला भाजी पण शिजते ते पण मी बघून घेते बघा। आणि जेव्हा आपण ही कारली चिरतो ना तेव्हा त्याच्यामधलं काही जण बिया ठेवतात, पण मी बिया ठेवत नाही। मी याच्यातल्या बिया काढून घेणार आणि जेवढं तुम्हाला बारीक म्हणजे अगदी पातळ चिरता येईल ना तेवढी ही कारली बारीक आणि पातळ चिरून घ्यायची आणि मग याला ना आपण थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवायचं। तर मॅरिनेट करताना काय करायचं तर याच्यामध्ये थोडंसं लिंबू आणि थोडंसं मीठ असं टाकून ते मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून तुम्ही एक 10 ते 15 मिनिटासाठी ते ठेवलात ना तर त्याला छान अगदी पाणी सुटतं आणि मग पाणी सुटलं की मग आपण ती छान व्यवस्थित नीट अशी पिळून घ्यायची। आणि पिळलेल्या कारल्याचा रस तुम्ही नाही पिऊ शकत, कारण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि त्याचबरोबर लिंबाचा अंश पण थोडासा जास्त असतो, त्याच्यामुळे तो रस आपण पिऊ शकत नाही। पण जर तुम्हाला नसेल म्हणजे रसच प्यायचा असेल तर तुम्ही छानपैकी त्याच्यामध्ये जो लिंबाचा रस आहे तो तुम्ही ॲड करा, तुम्ही मीठ त्याच्यामध्ये ॲड करू नका। तर इथे बघा मी बघितलं तर भाजी आपली ऑलमोस्ट शिजलेली आहे आणि ग्रेव्ही पण व्यवस्थित आहे, खूप जास्त अशी पातळ पण नाही झाली आणि खूप जास्त घट्ट देखील झालेली नाही आहे। आता याच्यामध्ये आपण जो राईस केलेला तो याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आणि अगदी हलक्या हाताने हा मिक्स करायचा, खूप घाई करायची नाही। कारण जेवढा तुम्ही हलक्या हाताने तो मिक्स कराल तेवढा तो अगदी छान मिक्स केला जातो। किंवा मग काय करायचं तुम्ही थोडंसं थोडा करून मिक्स करायचा, म्हणजे पहिला थोडा टाका मग मिक्स करा, मग थोडासा टाका मग मिक्स करा, अशा पद्धतीने करा म्हणजे तो मिक्स देखील पटकन होतो। ॲक्च्युली या सगळ्या गडबडीमध्ये ना जेव्हा भात टाकायचा होता त्याच्या आधी मला थोडा वेळासाठी पनीर मिक्स करून घ्यायचं होतं, पण माझ्याकडनं ते पनीर व्हिडिओ शूट करण्याच्या गडबडीमध्ये ते राहून गेलं पहिलं पनीर टाकायचं। तर मी आता काय करणार आहे याच्यामध्ये पनीर आत्ता ॲड करून घेणार आहे सर्वात शेवटी आणि मग त्याला परत एक 7 ते 8 मिनिटं वाफ काढली की ते पनीर तोपर्यंत आतमध्ये छान मुरून देखील जाईल। ॲक्च्युली फ्राय केलेलं पनीर मला स्वतःला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे जे तेवढं म्हणजे जसंच असतं ना पनीर तेच खायला खूप छान लागतं। तर ते मी आता हे पनीर बघा एवढे पीसेस मी करून ठेवलेले।
आणि इथे आपली आता बिर्याणी तयार झालेली आहे. झाकण ठेवून तिला दम देऊया थोडासा, म्हणजे छान अशी मुरेल ती. आणि थोडीशी थंड झाल्यावरतीच ती चांगली लागते खायला, म्हणजे तिची टेस्ट अगदी पूर्ण भातामध्ये उतरते आणि मुरून शिजलेला पदार्थ अगदी छानच लागतो खायला. तर आता याच्यामध्ये मी मीठ ॲड करते आणि थोडंसं दही, म्हणजे खूप दही पण खूप जास्त घ्यायचं नाही. हा 10 रुपयावाला जो काही मी डब्बा आणलेला तोच मी याच्यामध्ये ओतून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि मग आपला रायता तयार झालेला आहे. जेव्हा अशी बिर्याणी असते तेव्हा असा कांदा न घालता काकडी आणि टमॅटोचा रायता मला खूप आवडतो खायला, तर मग मी तोच करते. बऱ्याच वेळा आमच्याकडे याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकून त्याला मग फोडणी दिली जाते, म्हणजे ती फोडणीची कोशिंबीर असते, ती पण खूप छान लागते. मी याच्या आधी पण ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. फोडणीला छानपैकी तुम्ही तूप घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं हिंग, थोडंसं हळद आणि थोडासा तुमचा कडकडे कढीपत्ता असेल तो कढीपत्ता तुम्ही टाका आणि मस्त खमंग अशी फोडणी द्या आणि ती कोशिंबीर खाऊन बघा, खरंच खूप सुंदर अशी लागते. तर इथे बघा आपलं जेवण तयार झालेलं आहे, आजचं जेवण. तर मी आता सर्वात आधी ना जेवून घेणार आहे, कारण मला बाकीची कामं करायची आहेत. आपण जे कारलं मीठ लावून ठेवलेलं त्याचा आता बऱ्यापैकी वेळ झालेला आहे, म्हणजे आता जेवून घेणार आणि मग पुढची कामं करणार आहे मी, कारण ती कामं करायला बराचसा वेळ जाणार होता. कारण बाकीचं पण सगळं आवरायचं होतं, किचन प्लॅटफॉर्म पण क्लीन करायचा होता, कारण खूप आज सगळे डाग उडालेले. कारण भाजी जशी शिजत होती ना तसं आपलं किचन प्लॅटफॉर्म अगदी थोडा उडून ना थोडा लाल सगळे डाग आलेले त्याला ग्रेव्हीचे. तर आता इथे मी ही छान मळून घेते. जेवढी तुम्ही व्यवस्थित ती मळाल तर त्याचा रस ना अगदी छान निघतो, म्हणजे पूर्णपणे. आणि रस जास्त निघाला की मग आपली तेवढीच ती कारली ना कमी कडू लागतात. नाहीतर कारल्याची भाजी ही नेहमी कडूच लागते, कितीही तुम्ही म्हटलं तरी थोडाफार कडवटपणा त्याच्यामध्ये असतो. पण अशा पद्धतीने जर तुम्ही करून बघितली ना तर त्याचा कडवटपणा तुम्हाला खाताना अजिबात लागणार नाही. तुम्ही ही ओल्या मिरचीची किंवा लाल मिरचीची अशी दोन्ही पद्धतीने ही भाजी तुम्ही करू शकता. मी शक्यतो जेव्हा करायची असते तेव्हा मी लाल मिरचीचीच करते, पण मग जेव्हा मला असं वाटतं रे की आज नको लाल मिरचीचा खाऊन खूप कंटाळा आलाय कडधान्याच्या भाज्या किंवा लाल मिरचीच्या भाज्या, तेव्हा मी हिरव्या मिरच्याची भाजी फोडणी देऊन मग ती भाजी करते. मी तुमच्याबरोबर शेअर पण करेन ती भाजी जेव्हा रेसिपी करेन तेव्हा. याच्या आधी पण मी केलेली आहे. आणि आता हे जे इकडे जे सगळं चेंज झालेलं आहे ना किचनमध्ये, तर कंटेनर वगैरे तर व्यवस्थित ते काही त्याच्यावर काही तेलकट वगैरे उडत नाही, पण ही जी तेलाची बॉटल आहे त्याच्या खालची जी डिश आहे त्याच्यावरती खूप तेलाचे डाग वगैरे होते आणि थोडं चिकट पण वाटतंय, म्हणजे त्याच्यावरती उडून. तर ते क्लीन करणं म्हणजे एक तो मोठा टास्क आहे. म्हणजे तिथल्या तिथे ते क्लीन रोज झालंच पाहिजे, नाही तर मग झुरळ वगैरे येण्याचे खूप चान्सेस असतात. तर ते मी आता सगळ्या गोष्टी क्लीन करून घेते. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपण बाकीची कामं करणार आहोत. म्हणजे आपल्याला जे कॉर्न होते ते भरून ठेवायचे, जे सचिनने मला सोलून दिलेले आहेत. त्याचबरोबर आहे आपली जी कारली आहे ती पण मी ऑलरेडी फ्राय करून घेतली. तुम्ही ती कारली काय करायचं, सगळं आपण पाणी पिळून घेतलं की शॅलो फ्राय करून ठेवून द्यायची. तुम्ही ही कारलं असंच देखील खाऊ शकता, म्हणजे तुम्हाला असं स्नॅक्ससारखं कुरकुरीत काही खायचं असेल ना संध्याकाळच्या वेळेस तर तुम्ही ही कारली खाऊ शकता. याच्यावरती थोडासा तुम्ही चाट मसाला वगैरे टाकलात की अगदी कुरकुरीत असतात ही. आणि फक्त जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा ती थोडीशी नरम होतात, पण इतर वेळेस जर तुम्ही बघाल ना तर ती छान कुरकुरीत अशीच असतात. तर आता ही मी एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवते. आणि ही आपल्याला माझ्या मते तर मी विचार करते मंगळवारीच होईल, आणि त्याच व्हिडिओमध्ये मी तो प्रयत्न करेन तुमच्याबरोबर शेअर करायची. तर आता ही भरून ठेवलीत बघा कॉर्न, आता ते पण मी भरून ठेवलेत बघा. आणि असे जर काढून ठेवलेले असतील तर मग पटकन सकाळच्या वेळेस बॉईल करायला ना वेळ लागत नाही, पटकन होतात. आणि जे आपण 20 रुपयाचं पॅकेट आणतो त्याच्यापेक्षा हा 20चा कॉईनमध्ये बऱ्यापैकी जास्त निघाले जातात. तर ज्यावेळेस वेळ असतो त्यावेळेस मी असेच आणते, नाहीतर जेव्हा वेळ नसतो मला असं वाटतं की अरे काम खूप आहे आणि आपल्याला घ्यायचं, तेव्हा मी पण शॉर्टकटच यूज करते. बऱ्याच वेळा मी देखील ते असंच विकत आणते, म्हणजे जे सोललेले असतात ना तेच विकत आणते. आणि मी पण बऱ्याच वेळा कधी माझ्या रुटीनमध्ये व्यवस्थित स्मूथ चालण्यासाठी ना कधी मी पण सगळ्या गोष्टींचा शॉर्टकट यूज करत देखील असते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्ही बरेच दिवस झाले किचनचे ब्लॉग मिस करत होता, तर आज मी बऱ्याच दिवसांनी तुमच्याबरोबर म्हटलं एक स्पेशल रेसिपी शेअर करू आणि ती नक्की ट्राय करा. अगदी जेव्हा झटपट काही बिर्याणी बनवायची असेल तर मी अशा पद्धतीनेच बिर्याणी बनवते. कारल्याच्या भाजीची रेसिपी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर होईल, कारण ती काही आता केली जाणार नाहीये.
पण अशा पद्धतीने करून ठेवली. तशी मी भेंड्याची भाजी बऱ्याच वेळा भाजून ठेवते भेंडी, मग फक्त आपण कांदा टमॅटोवर परतले की भेंड्याची भाजी तयार. तशीच कारल्याची भाजी पण अगदी परतून ठेवलेली असेल तर फक्त कांदा आणि खोबऱ्यावर, म्हणजे आम्ही कांदा खोबरं आणि त्याचबरोबर कोकम असं टाकून भाजी करतो. तर रेसिपी ऑलरेडी मी बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे, तरी देखील येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.